तुम्ही बघू शकताय मऊसूत असे आपले शेवग्याचे पराठे रेडी झालेले आहेत। आता रेवा चाललेली आहे स्कूलला। बाय देव। आता 1 तास वॉक करून मग मी घरी जाणार आहे। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी करणार आहे हेल्दी आणि टेस्टी लागणारे असे शेवग्याच्या शेंगाचे पराठे। चला तर मग आता रेसिपीकडे जाऊया। इथं आपण शेवग्याच्या शेंगाचे पराठे करण्यासाठी शेवग्याची शेंग घेतलेली आहे, असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आणि आता ही शेवग्याची शेंग आपण उकडून घेऊया। इथं आपल्या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। आता आपल्याला शेवग्याच्या शेंगामधला गर जो आहे तो अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा। अशा आपण सगळ्या शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घेऊया। शेवग्याच्या शेंगातील सगळा गर मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। हा गर आता आपण मिक्सरवरून बारीक फिरवून घेऊया। अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचा गर बारीक करून घेतलेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपण शेवग्याची शेंग शिजवलेली आहे ते पाणी आहे शेवग्याच्या शेंगेतलं, ते आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आणि हेच कणिक मळायला वापरायचं आहे। मी इथं 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद, चवीनुसार लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्याच्यामध्येच घालायचा आहे ओवा। आता घालायचे आहे धनेपूड, साधारण 1 चमचा घालायची। बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी अशी घालायची आहे। आणि शेवग्याचा गर जो आपण मिक्सरवरून फिरवून घेतलाय तो देखील इथं घालून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे। आता ह्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवूया आणि मग नंतर पराठा करायला घेऊया। आता पराठा करण्यासाठी असा छोटासा गोळा घेतलेला आहे मी, तो आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे। आणि आपण जशी चपाती लाटतो त्याच प्रकारे आपल्याला हा पराठा देखील लाटून घ्यायचा आहे। फक्त आपण घडीच्या पोळीला मध्ये तेल लावतो, पण इथं साजूक तूप लावायचं आहे। साजूक तुपामुळे आपला पराठा जो आहे तो दिवसभर अगदी सॉफ्ट राहतो। इथं साजूक तूप घातलंय, त्याच्यावर थोडंसं पीठ घालायचं, घडी घालायची, पिठामध्ये घोळायचं आणि व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा। तुम्ही आवडत्या शेपमध्ये लाटू शकता पराठा। आता आपला पराठा लाटून झालेला आहे, तव्यावरती टाकून घेऊया। आता पराठा आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचा आहे। त्याला साजूक तूप लावायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपला पराठा जो आहे तो व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजला गेलेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मऊसूत असे आपले शेवग्याचे पराठे रेडी झालेले आहेत। तर मी आज आपण केलेला शेवग्याच्या शेंगाचा पराठा दिलेला आहे मुलांना डब्याला।
त्याचबरोबर दही दिलेलं आहे. दह्यावर थोडंसं मी लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला घातलेला आहे. आणि शॉर्ट टिफिनसाठी दिलेलं आहे शेवयाचं उपीट. तर असा काही मुलांचा आज टिफिन आहे. आता रेवा चाललेली आहे स्कूलला. मी रेवाला सोडायला चालली आहे बसला. बाय देव. देव पण गेला आता स्कूलला. आता मुलं गेलेली आहेत शाळेला आणि मी करत आहे वॉक. आता 1 तास वॉक करून मग मी घरी जाणार आहे. आत्ताच मी वॉक करून घरी आलेली आहे. आणि आता आज नाश्त्यासाठी मी मुलांना जे शेवयाचा उपमा बनवलेला होता तोच मी आज खाणार आहे नाश्त्यामध्ये. आणि तर चहा देखील माझा रेडी झालेला आहे.